हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बोर्ड मॅथ्स अप. तर आज आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार मधील सराव संच 9. तर बघा, आपण थोडंसं रिकॉल करूया. हे बघा काय आहे इथं. तर बघा, दोन धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्यांचा भागाकार काय येतो? धन संख्या येतो. ठीक आहे. दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते. एक धन आणि एक ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येते. म्हणजे जसं गुणाकाराचे नियम बघितले तसेच भागाकारांचे नियम पण आहेत. म्हणजे हे काय होईल इथं बघा, पॉझिटिव्ह दोन धन म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. तर याचं काय आलं? पॉझिटिव्ह म्हणजेच धन आलं. ठीक आहे. दुसरं काय आहे? दोन ऋण पूर्णांक म्हणजे हा काय? निगेटिव्ह भागीला निगेटिव्ह म्हणजे काय आलं? धनच आलं, म्हणजेच पॉझिटिव्ह आला. आणि एक धन आणि एक ऋण. आता हा एक धन झाला आणि हा एक ऋण झाला, तर याचं उत्तर काय येते? ऋण येते, म्हणजेच निगेटिव्ह. ठीक आहे. हे आपण ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये बघितलंय. जो इंट्रोडक्शन पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर केलंय. ठीक आहे. आता आपण सराव संच बघूया. तर काय आहे? खालील उदाहरणे सोडवा. तर नंबर 1 आहे, हे बघा काय आहे? 96 वजा 96 भागिले 16. ठीक आहे. तर हा वजा चिन्ह असल्यामुळे इथं कंस आलाय. तर बघा इथं 96 भागीला 16, तर हे वजा 96. ठीक आहे. ते 16 तर हे 16 सक 96 होतात. ठीक आहे. 16 सक 96 आणि हा मायनस आणि प्लस. जसं आपण आताच बघितलं, एक धन आणि एक काय? ऋण पूर्णांक. यांचा भागाकार नेहमी काय येते? ऋण येते, म्हणजे निगेटिव्ह. तर हे झालंय -6. हे झालं पहिल्याच उत्तर. आता दुसरा बघूया. 98 भागीला वजा 28. ठीक आहे. 98 भागीला वजा 28 म्हणजेच आता हे झाले 98 म्हणजे 98 डिवायडेड बाय -28. हा निगेटिव्हचं चिन्ह कधी पण आपण वर लिहायचा असतो, छेदामध्ये नाही, त्याला अंशामध्येच लिहायचं. आता याला भाग देऊ आपण 28ला. 28ला आपण आता, तर हे बघा, आता आपण त्याला भाग देऊ. तर बघा, हे किती झाले? 14 दुने 28 आणि हे 14 सता 98. ठीक आहे. तर हे झाले 702 आणि हा निगेटिव्हचा चिन्ह. हा निगेटिव्हचा चिन्ह कधी पण अंशामध्ये द्यायचा. ठीक आहे. आता आपण तिसरा उदाहरण बघूया. तिसरं काय आहे? तर -51 म्हणजे वजा 51 भागीला 68 68. तर बघा याचं कसं होतंय? -51 भागीला 68. आता इथं आपण भाग देऊया. 17 दुने 34, 17 तिरी हे झाले 17 तिरी 51. 6. ठीक आहे. तर हे बघा, 17 तरी 51 आणि 17 68. ठीक आहे. तर हे झाले 3/4 आणि हा वजा चिन्ह, म्हणजे हा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काय झाला? निगेटिव्ह झाला उत्तर. आता आपण चौथा उदाहरण बघूया. 38 भागीला वजा 57. ते 38 38 डिवायडेड बाय -57. तर हे ठीक आहे. हे झाले 19 हे 19 दुने 38
आणि हे 19 तेरी 57. ठीक आहे. तर हे झाले 203 आणि आता हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय झाला निगेटिव्हचं चिन्ह नेहमी अंशामध्ये द्यायचं. ओके, न्यूमरेटरमध्ये. आता चौथा झाला. आपण आता काय पाचवा बघूया. पाचवा काय आहे तर -85 भागीला 20. ठीक आहे, -85 भागीला 20 आपण त्याला लिहून घेऊया बरोबर. -85 भागीला 20 याला आपण किती 5 ने भाग देऊन बघूया. तर हे 5 20 5 3 5 7 35 म्हणजे हे झाले 17 5 20 आणि हे ते येतील 17 5 17 म्हणजे 17 5 85 म्हणजे हे 17/4. ठीक आहे. आणि हा मायनस प्लस काय झाला मायनस. जसं हा एक धन पूर्णांक व एक ऋण पूर्णांक म्हणजेच काय झाला ऋण. ठीक आहे. आता 6 उदाहरण बघूया. 6वा काय आहे मायनस काय 150 डिवायडेड बाय -25. ते बघा -150 डिवायडेड बाय हे -25. ते बघा 25 25 100 125 25 सख म्हणजे हे 6 ने 25 into 6. ठीक आहे 150. ते मायनस मायनस झाले आता प्लस झाले तर म्हणजेच हे काय आलं +6 म्हणजे 6. आता 7वं उदाहरण बघूया. 100 डिवायडेड बाय 60. हे 100 भागिले किती झाले हे 60. 100 भागिले हे 60 झाले. ते इथं बघा हा 0 0 कटला. मग 2 तिरी 6 आणि 2 पंचे 10 म्हणजेच हे झाले 503. याचं आन्सर किती आला 503 झाला. ठीक आहे. 7व्याचं. आता 8वा बघूया. 8वा 9 भागीला 8वा आहे 3 9 भागीला -54. ठीक आहे. म्हणजेच 9 भागीला काय -54. तर हे -54 हा तर बघा हा 9 भागिले किती 54. तर 9 सक किती होतात 54. 9 1 9 9 सक हे झाले 54 आणि हा मायनस प्लस काय झाला मायनस म्हणजेच मायनस हे 1/6 झाले. आता याच्यानंतर बघूया 9वा उदाहरण काय आहे 78 भागीला 65. ठीक आहे. 78 भागीला काय 65. तर याला आपण सोपं रूप देऊया. तर याला आपण काय 5 ने भागू. तर याला बघा आपण आता सोपं रूप. तर हे बघा 78 आणि काय 78 भागीला 65. तर 13 पंचे किती होतात 13 पंचे 65 आणि 13 सकम 78. ठीक आहे. तर हे किती आलं 6/5. ओके, ह्याचा आन्सर आला 6/5.
आता पुढचं बघूया. 9वा झाला, आता आपण 10वा. 10व उदाहरण आहे -5 -5 भागिले -315. ठीक आहे, तर हे झाले -5 भागिले हे -315. आता हे मायनस मायनस तर हे प्लस होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण 5ने याला भागूया, तर याचं आन्सर येते 63. ते 1/63 मायनस मायनस हे मायनस मायनस काय झाले, हे मायनस मायनस प्लस झाले. ठीक आहे, म्हणून हे प्लस झाले. आपण प्लस तर काही लिहित नाही, म्हणून 1/63. आता आपण दुसरा उदाहरण बघूया. आपला पहिला सॉल्व करून झालाय, आता दुसरा बघूया. तर दुसरा काय आहे, ज्याचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. किती? 24/5 असे पूर्णांकांचे 3 भागाकार करा. ठीक आहे, आता आपण दुसरा उदाहरण बघूया. (24/5) आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर 24/5 आणि आपण कुठल्याही अपूर्णांकाला, ठीक आहे, कुठल्याही अपूर्णांकाला एका सारख्या संख्येने भागितलं, म्हणजे अंशाला आणि छेदाला भागलं किंवा गुणलं तरी त्याची व्हॅल्यू काही चेंज होत नाही. ठीक आहे, तर आपण याला हे बघा, आता हे 24/5 आहे, तर आपण याला 1ने पण करू शकतो, 1ने गुणू शकतो. ठीक आहे, तर याला न्यूमरेटरमध्ये 1ने गुणलं, डिनॉमिनेटरमध्ये 1ने, तर त्याची काही व्हॅल्यू तर चेंज होणार नाही. ते 24 काय राहतील, 5च राहतील. तर आपण याला काय भागाकाराच्या रूपामध्ये लिहायचं आहे. तर हे 24 भागिले हे काय झाले, 5. ठीक आहे, आता ही एक व्हॅल्यू झाली. तुम्ही कुठल्या पण हे घेऊ शकता, कुठल्या पण संख्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम प्रोसेस करायची असते. ठीक आहे, आता आपण 24 आपण 2 घेऊया. ठीक आहे, गुणिला 2, तर इकडे पण 2 घ्यायचे. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम प्रोसेस करायची. ते 24 दुणे झाले हे 48 आणि हे 5 दुणे किती झाले, 10 झाले. ठीक आहे, तर आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू, भागाकाराच्या फॉर्ममध्ये. हे 48 हे भागिले किती झाले, हे 10 झाले. ठीक आहे, आता आपल्याला किती 3 व्हॅल्यू शोधायची आहे ना त्याच्यामध्ये. किती व्हॅल्यू शोधायची आपल्याला, 3. ठीक आहे, 3 भागाकार तयार करायचे आपल्याला. तर आपण आता इथं 24/5. ठीक आहे, आपण एखादी मायनसची व्हॅल्यू घेऊन पाहू. ठीक आहे, तर इथं मायनस घेतलं. ठीक आहे, म्हणून याला आपण -3ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम प्रोसेस करायची. हे 24 हे झाले 72 आणि 5 हे झाले 15 आणि प्लस मायनस काय झाला, हा मायनस, हा इकडे वरती पण प्लस मायनस मायनस झाला. ठीक आहे, प्लस मायनस हा मायनस झाला इथं. ठीक आहे, आपण याला आता भागाकाराच्या रूपामध्ये लिहू. हे -72 भागिले -15. ठीक आहे, मायनस काय 72 भागिले -15. हा झाला दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर. आपल्याला किती 3 संख्या लिहायची होते ना, 3 भागाकार तयार करा. ओके, आता दुसरा, ज्याचे काय उत्तर 5/7 येईल असे पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. इथं पण तेच आहे. आता आपण तिसरा एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे, आता तिसरा एक्झाम्पल करू. तिसऱ्याचं काय आहे, 5/7. तिसऱ्याचं -5/7 आहे. ओके, -5/7 आहे, सॉरी, -5/7. ते बघा काय मायनस
-5/7 हे करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला सेम कुठल्याही संख्येने गुणायचं किंवा कुठल्याही संख्येने भागायचं. पण ती प्रोसेस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. तर आपण आता याला सिंपल असंच आता 2नीच गुणू. तर हे बघा -5 हे 7 झाले. तर इकडे गुणीला 2 तर इथं पण गुणीला काय झालं? हे 2 झाले. तर हे 5 दुणे किती झाले? हे 10 आणि मायनस इंटू प्लस मायनस आणि हे 7 दुणे 14. आता याला भागाकाराच्या रूपामध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहिणार? याला भागाकाराच्या रूपामध्ये -10 भागिले काय? 14. आता हा 1 शोधला. आता आपल्याला अशा 3 व्हॅल्यू शोधायच्या आहेत. तर सेम आपण -5/7 याला आता 5 करूया. ठीक आहे. हे -5/7 जसेचे तसे. मग वर जी प्रोसेस केली तीच खाली करायची. आपण एक मायनसवाला घेऊया. तर -5 तिकडे पण -5 घेतले. ठीक आहे. हे 5चा किती झाले? हे 25 झाले. मायनस मायनस काय झाला? हा प्लस झाला. आणि हे 7 काय झाले? 35 झाले. पण हे मायनस प्लस मायनस मायनस. याला आता ह्या फॉर्ममध्ये लिहू आपण भागाकाराची. ठीक आहे. तर हे 35 भागिले किती लिहिले? 25 भागले 25 भागला -35. ओके. आता एक तिसरा फॉर्म घेऊया. मायनस काय? -5/7 ला इथं किती आपण 7ने करूया. ठीक आहे. आता हे -5 गुणिले हे किती? 7. तिकडे हे +7 आहे तर खाली पण +7 नेच करायचं. ठीक आहे. 7 गुणिले हे 7. हे झाले 7/5 किती? 35 आणि हा प्लस मायनस मायनस होतं. 7 हे 49 49. मग आपण याला आता हे भागाकाराच्या फॉर्ममध्ये लिहूया. हे झाले -35 भागीला किती झाले? हे 49 49. ठीक आहे. आता तिसरा एक्झाम्पल झाला. आपण असे तुम्ही कुठले पण नंबर शोधू शकता. इथं आपण कुठलाही नंबर गुणाकार करू शकतो. पण ते सारखे नंबर असायला पाहिजे. ठीक आहे. हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय सारख्या नंबरने करायचं असते. ओके. असे आपण किती पण नंबर फाइंड करू शकतो. त्याची व्हॅल्यू तर चेंज होत नाही. जी मूळ व्हॅल्यू असते ह्याची तर ही व्हॅल्यू तर चेंज होणार नाही. आपण सिम्प्लिफाय करू तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर हेच आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. आता आपण चौथा क्वेश्चन बघूया. चौथा क्वेश्चन बघा काय आहे. काय इथं एक डायग्राम दिली आहे. त्यामध्ये सांगितलंय खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा. तसेच 4 वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा. ठीक आहे. 4 जोड्यांचं काय करायचंय? गुणाकार आणि 4 जोड्यांचं काय करायचंय? भागाकार करायचंय. 4 वेगळ्या जोड्यांचं. ठीक आहे. तर इथं त्यांनी एक एक्झाम्पल करून दिलाय. -13 इंटू -15. कुठे गेलं हे? -13 इंटू हे -15 हे 195. अजून एक केलंय -24 डिवायडेड बाय 9 भागीला 9 किती आलंय? -6 झाला. हा 24 आणि हा 9. ह्या 2 त्यांनी घेतल्या. आपण असे 4 जोड्या घेऊन त्यातील गुणाकार आणि भागाकार करायचे. ठीक आहे. तर आपण बघूया चौथा उदाहरण. तर बघा हा चौथा. तर आपण एक जोडी निवडली. तिथली -13 इंटू 9. ठीक आहे. 13 किती झाले? 117 आणि हे मायनस प्लस मायनस. ठीक आहे. आता दुसरी जोडी निवडली आपण. तिथं किती आहे? 12 इंटू 13 इक्वल टू किती? 156. आता तिसरी जोडी निवडली आपण. तिथं तिसरी जोडी निवडली 9 इंटू -37. याचा गुणाकार येतो 333 आणि प्लस मायनस आहे म्हणून इथं काय? मायनस. ठीक आहे. 3 जोड्या झाल्या. अजून 37. चौथी जोडी निवडूया आपण. काय आहे?
आता बघा 15 इंटू हा -8 करूया. ठीक आहे, 15 इंटू -8. तर हे बघा चौथा, हा -15 इंटू काय आहे हा -8. तर 15 किती, हे झाले 120. ठीक आहे, मायनस मायनस असल्यामुळे इथे काय प्लस येईल. ठीक आहे, आता पाचवा बघूया. पाचवा अजून तिथं -28 भागीला काय 12 आहे. आपले आता 4 गुणाकार झाले. आता आपण 4 भागाकार घेऊया. मायनस काय 28 भागीला काय हा -28. ठीक आहे, बरोबर. आता हे बघा, मायनस हे झाले 28 डिवायडेड बाय हे 12. ते 4 तेरी 12, 4 सत्ता 28, बरोबर. हे झाले 704 आणि हे हा निगेटिव्हचा साईन. ठीक आहे, -7/4. सॉरी, 3 चौ 12. सॉरी, हे आता 3 पाहिजे. 4 7 28, 4 तेरी 12 असं आहे ते. इथं 703 म्हणजेच, आणि मायनसचं साईन आहे म्हणून इथं -7/3. ठीक आहे, 4 7 28 आणि हे 4 तेरी 12 असं आहे ते. आता अजून एकच झालं ना, तर अजून दुसरं शोधू आपण. ते 12 भागिले काय 9. ते 12 भागिले काय 9 झाले. ते 3 तेरी 9, हे 3 चौक काय झाले 12. तर हे 4/3 आन्सर आला. तर 7वं बघा, हे 9 भागिले काय हे 24, -24 घेतले आपण. ते 9 भागिले हे -24. ठीक आहे, हे 3 तेरी 9, 3 8 24. आणि हा मायनसचा साईन नेहमी न्यूमरेटरला लिहायचा, म्हणजे अंशामध्ये. -3 काय झाले हे 8 झाले. आता आपण लास्ट वाला बघू. -18 भागिले हे मायनस काय 27 घेतले आपण. -18 भागिले काय -27. हे -18 भागिले हे -27. तुम्ही याच्यामध्ये आन्सरमध्ये व्हेरिएशन येऊ शकते, तुम्ही कुठल्या पण जोड्या घेऊ शकता. ठीक आहे, ते झाले -18 भागिले हे -27. 3 × 18, 3 9 27. अजून हे 3 2 6, हे 3 तेरी 9, म्हणजे हे झाले 203. आणि हे मायनस इकडे, हे मायनस, तर हे झालं मायनस मायनस प्लस, म्हणजे याचा आन्सर आला 203. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.